आम्ही हेलिकॉप्टर मधून आलो, पण हेलिकॉप्टर बैजा पण होते आणि काय काय नाव होती, हरण्या होता, आणि ब्रेक पेन मथुर आपल्या ठाण्याचा होता, कल्याण ठाणे जिल्हा, आणि बकासूर भूमीचा पहिला सन्मान मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थित पहिल्यांदा होतो। हिंद केसरी अर्जुन बैला चमनके, महाराष्ट्र केसरी राजा बैला चमनके, मथुरा चिंचणीच्या सर्व हिंद केसरी गावामध्ये एका जोरदार टोळी मथुरा चिंचणीच्या सर्व उर्मिलाताई शेखरपा यांच्यासाठी चिंचणी तालुका आटपाडी खरसुंडीच्या मुशिंदगा मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। त्याचबरोबर लाडकी बहीण बैलगाडी स्पर्धा, लाडकी बहीण बैलगाडी स्पर्धा पूर्व सुधीर पाटील कोल्हापूर महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यकार उपमुख्यमंत्री सन्माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते होते। चला पटपट सर्व महिलांचा पूर्व सुधीर पाटील, प्रियंका माळी, तनुष्का पवार, भक्ती सुतार, कोल्हापूर सांगली चला। त्याबरोबर सानिका सुरेश चौगुले, रत्नागिरी सुप्रिया कोटकर, मथुरा जाधव, प्रेरणा उजळ, ताबडतोब चला। लाडकी बहीण बैलगाडी स्पर्धा या स्पर्धकांचा सन्मान आपले लाडके नेते शिवसेनेचे प्रमुख सन्माननीय उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान होतो। त्याचबरोबर 3 फेऱ्याची भव्य बैलगाडी शर्यत आणि प्रथम क्रमांक भाऊचंद्र चव्हाणकर हिंद केसरी लखन बैलाच्या मालक चला, सर्जेराव पाटील चव्हाणकर छत्रपती संभाजीनगर आणि त्यांचे पार्टनर सर्जा बैलाचे मालक कराड हिंगोलीका, ताबडतोब चला जोडवळे पटपट चला। वेळ पैशापेक्षा किमतीवान आहे, टाइम इज मनी। ठार जवानकरी रुद्राबाईच्या मालक चैतन्य शेठ चव्हाण सिंदखेड राजा बुलढाणा आणि रुद्राबाईच्या मालक शेठ सावंत पळस केला बळीका, ताबडतोब चला लवकर चला। ओके दादा गर्दी करू नका, गोंधळ करू नका दादा, पुढे की दादा। ओके बोलू नका, मालक चला फक्त माझे मंडळी चला। रुद्राबाईचे मालक चैतन्य शेठ चव्हाण शेठ सावंत, मथुरे खजानीचे मालक कुमार रणवीर राहुलभाई पाटील आणि आदत पुष्पराजच्या मालक राजेंद्र यशवंत हाते माझे मुठीकार दादा समोर ओके उजव्या बाजूने डाव्या बाजूच्या मालकाचा आणि त्यांच्या साथीला आपण सर्वांना आपल्या दोघांना विनंती आहे, आपण सर्वांना स्वीकार करायचा। आवाज विनायक शेठ देशमुख सन्मान सोडेशाने चालवतो।
कर्तबगार उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मोठा देखील जोरदार टाळी एकनाथ शिंदे साहेबांच्यासाठी। साहेब, राज तो आपका हर जगह पर है, राज तो आपका हर जगह पर है, पसंद करने वालों के दिल में और ना पसंद करने वालों के दिमाग में। असे तुम्हाला सर्वांचे लडके नेते एक आपल्याशी बोलता पुन्हा एकदा जोरदार हातवरती आणि जोरदार टाळी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी, हर 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 भारत माता की जय। खरं म्हणजे त्या दिवसाचा बैलगाडा शर्यतीचा दिवस आठवतो। आम्ही हेलिकॉप्टर मधून येत होतो आणि खाली बघत होतो की जिकडे बघावं तिकडे माणसंच माणसं, जिकडे पाहावं तिकडे माणसं, माणसांचा महासागर सगळीकडे पसरला होता। माझ्या आयुष्यातला पहिला बैलगाडा शर्यत मी त्या ठिकाणी पाहिली आणि वरतीहून आम्ही एका मैदानाची बैलगाडा शर्यत देखील पाहिली। बैल धावत होते, गाडा धावत होता आणि एक अतिशय ऐतिहासिक असा बैलगाडा शर्यतीचा सोहळा पाहिला आणि तो फक्त राज्यात नाही तर देशामध्ये लोकप्रिय झाला। कारण एवढे मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यतीचे श्रोते आले होते, सगळे चाहते आले होते की त्यांनी पूर्ण सगळा आतापर्यंतचा बैलगाडा शर्यतीचा रेकॉर्ड तोडून टाकला। आणि जर आपण ते कुठला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड वगैरे असं केलं असतं तर त्याला गिनीज बुक मध्ये आला असतं। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये आला अरे बाबा, नोंद करा तर पुढचा तर पार वर्ल्ड रेकॉर्ड होत। आणि चंद्रार ची इच्छाशक्ती अतिशय आणि जिद्द जी आहे ती मजबूत वाखाणण्यासारखी आहे। एकदा त्यांनी मनात ठरवलं ते करणार म्हणजे करणार आणि खऱ्या अर्थाने जे जे काही त्यांनी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण या ठिकाणी झाली। श्रीनाथ केसरी त्यांनी नाव पण कसं जोडून ठेवलंय आणि काम पण चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत। नंदी मालक इकडे आले, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो। आणि आता आपल्या प्रो कबड्डी, प्रो गोलंदाज, प्रो बैलगाडा आणि त्याचा अध्यक्ष कोणाला करायचं सांगू। आता ते काय कुठलं BMW मैदान, MIDC तुमच्याकडे आहे, उद्योग तुमच्याकडे आहे, त्यामुळे BMW पण तुमच्याकडे। आणि मी म्हणालो तुम्हाला बैलगाड्याचा अध्यक्ष व्हायचं असेल तुम्हाला बैलगाडा घ्यायला नाही, कारण बैलगाडा म्हणजे आपलं बैल म्हणजे आपलं एक स्वाभिमानाचं प्रतीक आहे। आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला, याचा मला अभिमान आहे। आणि त्यामुळे आपलं पहिलं राज्य आहे गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य, हा देखील इतिहास। आणि म्हणून गोवंश रक्षा, त्याचं रक्षण करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे। आणि अशा बैलगाडा शर्यतीमुळे हा शेतकरी एवढे तिथं त्यांच्यामध्ये प्रोत्साहन पाहिलं, ऊर्जा पाहिली, एवढे लोक आले होते, बापरे। म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढी गर्दी बैलगाडा शर्यतीत मी कधी पाहिली नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि खरं म्हणजे तो काय नुसता खेळ नव्हता, आपल्या मराठमोळ्या मातीत हे बैल धावताना आपण पाहत होतो। ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे।
ही आपण जोपासलीच पाहिजे. आणि म्हणून इतर जे काय खेळ नावारूपाला येतात तसाच बैलगाडा शर्यत देखील नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न चंद्रहार करतोय. मी चंद्रहारचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हे बैलगाडा हे आपलं वैभव आहे आणि ते आपण जपलं पाहिजे आणि ते जोपासण्याचं जपण्याचं काम चंद्रहार करतोय. सांगलीत बैलगाडी शर्यतीचा फार दुरळा चंद्रहारने उडवलाच आणि त्या दिवशी लाखो लोक त्या ठिकाणी आले आणि थरारक शर्यती झाल्या आणि लोकांनी पाहायला मिळालं. बैल जोड्यांनी देखील भारी विजय मिळवला आणि तिकडं बघितलं की त्याचं एकेकाची नाव काय आणि आम्ही हेलिकॉप्टर मधून आलो पण हेलिकॉप्टर बैजा पण होते आणि काय काय नाव होती. हरण्या होता आणि ब्रेक पेड मथुर आपल्या ठाण्याचा होता. कल्याण ठाणे जिल्हा आणि बकासूर किती नावं होती बापरे. मला वाटतं अनेक नावं त्या ठिकाणी बैलांची होती. लखन होता, रुद्रा, हेलिकॉप्टर सर्जाचं घेतलं नाव होतं. हेलिकॉप्टर सर्जा होता आणि आता किती नाव बापरे. आणि म्हणून मी आणि पहिली फॉर्च्युनर कोणी मारली संभाजी मराठवाड्यात. मी मराठवाड्यात गेलो तिकडं तेव्हा सांगितलं म्हणजे बैलगाडा शर्यत मराठवाड्यातल्या बैलांनी मारली ही देखील मोठी गोष्ट आहे आणि म्हणून त्यांना देखील अभिमान आहे त्याचा. आणि हिंगोलीच्या सर्जाने पण दुसरी मारली नाही का. फॉर्च्युनर आता BMW पुढच्या आणि खरं म्हणजे अशी स्पर्धा डोळ्याचं पारणं फेडणारी पहिल्यांदा पाहायला पहिल्यांदा. आणि आपल्या चंद्रहारमध्ये मिळाली फॉर्च्युनर, थार, ट्रॅक्टर, मोटरसायकल ह्या लाईनच्या रांगा लागल्या होत्या गाडी. आणि एक शेतकऱ्याचं काहीतरी होता ना 15-20 लाख कर्ज होतं हिंगोलीचा आणि त्याच्याकडं आता तुला काय फॉर्च्युनर मिळाली खुश आहे ना का. चंद्रहारच्या जमान्यामध्ये आणि आता मी एवढंच सांगेन की गर्दी जमवलेली नव्हती, जमलेली होती. स्वतःहून आले होते आणि स्वतःहून एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक तिथं आले आणि बैलगाडा शर्यतीचा उत्सव काय असतो, सोहळा काय असतो असा दैदिप्यमान सोहळा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि श्वान शर्यती पण होत्या. मुंगा 555 श्वानाचं नाव तो पहिला नंबर आला. आणि ट्रॅक्टर मिळालाय. आता त्या भोंगाला रोज त्याच्यावर बरोबर ट्रॅक्टरचं नाव पण भोंगाच ठेवा. शेतकऱ्याचा सगळ्यात सोपी कोण तो बैल आणि शेतकऱ्यासाठी इमानी प्राणी कोण तर भुंगा. सगळ्यात जुळून चंद्रहार आमच्या बरोबर काश्मीर मध्ये होता. त्याने तिकडनं पण ठराव पाहिजे आणि तिथं आम्ही रक्तदान शिबिरासाठी गेलो. आपल्या लष्करी जवानांसाठी 1200 पैलवान
चंद्रावर घेऊन गेले तिकडे. मी होतो आणि सामान होते. आणि आम्ही जेव्हा तिथं गेल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये जिथं रक्तदान शिबिर होतं तिथं आपले पैलवान रक्तदान करत होते. तिथल्या आर्मीच्या ऑफिसरने आम्हाला एक फिल्म बघा म्हणाले आणि ते आम्ही उत्सुकतेमध्ये बघू लागलो. त्या फिल्म मध्ये जेव्हा पहलगामचा हल्ला झाला आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या लाडक्या बहिणीचं कुंकू पुसण्याचं पाप केलं तेव्हा त्यांना तर धडा आपल्या लष्करी जवानांनी धडा शिकवलाच. अगदी त्यांना खून का बदला खून इतका जेव्हा पत्तरशी दिलाच मोदी साहेब पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आणि त्यावेळेस ते जे काही ते दाखवत होते की त्यावेळेस झालेले जखमी जवान झालेले जखमी नागरिक यांचं ऑपरेशन करत असताना तिथून ड्रोन कसे येत होते त्याचं पूर्ण लाईव्ह त्यांनी कॅप्चर केलं होतं ते आम्हाला दाखवत होते. म्हणजे कशा प्रकारची परिस्थिती असेल तेव्हा. आणि अशा स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करणारे लष्करी जवानांसाठी रक्तदान शिबिराचं आयोजन करणे ही तर मोठी आयडिया आहे चंद्राची. आणि हे मोठं काम लष्करी जवान पण खुश झाले आणि त्यांनी सांगितलं जेव्हा जेव्हा आम्हाला गरज त्यांना आम्ही सांगितलं जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल रक्ताची तेव्हा हे आमचे पैलवान महाराष्ट्रातून शिवसैनिक आता त्यांना आपल्यावर विश्वास आपण अँब्युलन्स पण दिल्या. आणखी देखील आपल्याला त्यांना काय आवश्यकता आहे ते देणार आपण त्यांना. आणि खऱ्या अर्थाने ही सगळी नावं बघा हेलिकॉप्टर बैजा ब्रेक पेट चटणी भाकर सध्या पण होता काय राजा राजा घरनिकीचा राजा. अरे बाबा हे सगळे नंदी सगळे सुपरस्टार होते. म्हणजे सगळ्यात त्या मी त्या दिवशी पण भाषणात म्हणालो आजचे सेलिब्रिटी आणि आजचे हिरो म्हणजे हे आपले बैलगाडाचे बैल आपले नंदी. आणि म्हणून या सुपरस्टार नंदीला पळायला लावणारे आमचे चंद्रराव दादा या बैलगाडा शर्यतीचे मेगास्टार रजनीकांत ठरले ना. एवढे लाखो लोकांना गोळा करायचं काय ठाऊ आहे. आणि म्हणून त्यांच्या किती रील्स तयार झालेले आहेत. आणि एक चमत्कार अद्भुत हे सगळं होत. आणि म्हणून या ठिकाणी गोट्यात बसून राहणारे नंदी त्या दिवशी मैदानात उतरले होते थेट. आणि मला आठवत आहे की बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. आणि तसा बघितलं मी आता जेव्हापासून चंद्रा आपल्या शिवसेनेमध्ये आले तेव्हापासून ते लोकांमध्ये जातात लोकाभिमुख काम करतात. आणि त्यामुळे त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. मगाशी ते म्हणाले मी खासदार झालो नाही पण तुम्ही जनतेच्या मनातले खासदार आहातच. आणि असंच काम करत राहा लोकांचं जनतेचं. आणि तुमचा मागचा अनुभव आता नाही. आता हा एकनाथ शिंदे दिलेले शब्द पाळणार आहे. आणि म्हणून चंद्रराव पाटलांनी पुढच्या स्पर्धेत आपल्या BMW जाहीर केली. BMW फायदा त्यांचं मी अभिनंदन करतो. चंद्ररावचा कुणी नाद करायचा नाही. नाद केला तर खटक्यावर बोट टांगापट्टी जागेवर ना. आणि कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देत असताना त्यांनी जे जे काही मागच्या वेळेस पण
लोकांनी त्यांना खऱ्या अर्थाने विश्वास दिला, परंतु पक्षाने दगा दिला. परंतु आता ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिवसेना, ही शिवसेना कुणी मालक आणि नोकराची नाही, ही शिवसेना कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्त्याचा सन्मान, कार्यकर्त्याला मान देणारी शिवसेना. आणि म्हणून तुम्ही जे जे मनामध्ये ठरवलेले आहेत सगळ्या गोष्टी एक 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 होत आहेत. आणि या बैलगाड्याला एवढं मोठं वलय प्राप्त करून आपण दिलं, याच्या मागे देखील मेहनत, जिद्द, चिकाटी सगळं असतं, परिश्रम असतं. माझ्या लाडक्या बहिणी पण त्यांची बैलगाड्यामध्ये सामील झाल्या. नमस्कार, बसा. आणि म्हणून पहिल्यांदा झालं ना, लाडक्या बहिणी पहिल्यांदा बैलगाडा शर्यतीमध्ये सामील झाल्या. हम भी किसी से कम नाही हे तुम्ही दाखवून दिलं. आणि म्हणून लाडक्या बहिणींनी या महाराष्ट्रातल्या विरोधकांचा टाका पलटी थोडेफार, नाहीतर सगळं सगळं त्याने म्हटलं तर काय, लोकसभेचा फेक नॅरेटिव्ह सेट झाला, आता डायरेक्ट विधानसभेची थेट भेट मिळेल. त्यांनी सगळी पदं वाटप करून घेतलं, 5 स्टार हॉटेलची बुकिंग सगळं केलं. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून त्यांना घरी पाठवून दिली. आणि म्हणून लाडक्या बहिणींना मी एवढंच सांगतो, आता जे काही लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे त्याच्यावर पण काही लोक अफवा पसरवत आहेत. सुरू होताना देखील विरोध केला, कोर्टात गेले, बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, आम्ही निर्णय घेतला होता. निर्णय घेतला की घेतला, एकदा निर्णय घेतला की तो माघार नाही. बाळासाहेब सांगायचे, एकदा निर्णय घेतल्यानंतर माघार नाही. एकदा शब्द दिला की 10 वेळा आणि 100 वेळा विचार करून द्यायचा, पण एकदा शब्द दिला की माघारी नाही, माघार नाही. आणि म्हणून कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. तुम्हाला माहिती आहे, एक तुम्हाला कमिटमेंट देता नाही, एक बार कमिटमेंट दे दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून एक शब्द खरं म्हणजे हा कार्यकर्त्यांचा पक्ष. मी चंद्रावरला नेहमी सांगतो, मला कार्यकर्त्यांना नेहमी सांगतो, काम करेल तो पुढे जाईल. आणि म्हणून जे काम हाती घेतलेलं आहे, आज त्यांनी तालमीचं काम मोठ्या प्रमाणात हातात घेतलं, बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली. आता तालमीचे जे पैलवान आहेत त्यांना देखील जी जी काही मदत करायची, त्यांची जी काय भावना आणि भूमिका आहे त्याच्यामध्ये देखील त्यांना कुठेही अडचण येणार नाही. हा शब्द देखील आहे की आपण सगळे शेतकरी आहोत. मी देखील शेतकरी कुटुंबातून आले आणि शेतकरी कुठं गेला तरी सुद्धा तिथं गावी गेलो मी तरी लोकांच्या पोटात शेती करायला. तर गावाला गेल्यानंतर मी शेतकरी असल्यामुळे आपोआप माझे पाय शेतीकडे वळतात. माझ्या गावाला एकदा या, कशी शेती केली बघा. आणि जे जे कुठं होत नाही तिथं माझ्या गावात मी केलं. आणि म्हणून शेतकरी आणि आवाकडू ऍपल पिपल सगळं स्ट्रॉबेरी सगळ्या प्रकारची फळं झाडं सगळं, बांबूची लागवड पण केली. कोणाला बांबू पण बांबू दुर्लक्षित होता, पण मोदी साहेबांनी म्हटलं बांबू बास नाही, बांबू खास आहे. तेव्हापासून त्याचे सगळे अटी शर्ती काढून टाकल्या आणि बांबू सगळ्यात जास्ती तुम्हाला मस्करीने म्हणजे गंमत नाही, बांबू सगळ्यात जास्ती ऑक्सिजन देतो, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो. बांबूच्या पासून आता बँगलोरचा एअरपोर्ट बनतोय, कोकणातला एअरपोर्ट बांबू पासून बनतोय. बांबू दुर्लक्षित होता, पण मी मुख्यमंत्री असताना बांबूला चालना दिली आणि मोठ्या प्रमाणावर आज गोगावले गेले. त्यांच्या मनरेगा खात्यातून 7 लाख रुपये हेक्टरी आपण अनुदान देतो बांबू लागवडीसाठी. 7 लाख. आणि म्हणून बांबूपासून खूप वस्तू बनतात.
मी काय ते सांगत नाही. पाशा पटेल आमचं त्याच्यात एक्सपर्ट आहे. अगदी टी शर्ट पासून सगळं, टॉवेल पासून सगळ्या वस्तू, आणि म्हणून त्याची लागवड केली. म्हणजे तुम्ही काय वेगळं काय घेऊ नका. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, ते कुठे कुठे ते लागतंय ना मस्ती केल्यावर. आणि म्हणून आता ही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा झाली पाहिजे. तिथं सर्जा बँजा सगळे धावतीलच, पण त्याच्यामध्ये स्पॅनिश, इटालियन, रशियन बैल देखील आपल्या जोडीने धावली पाहिजे. पण बैल हा आपला हिंदुस्थानातला, महाराष्ट्रातला बैल हेलिकॉप्टर पेक्षा देखील, तुमच्या बुलेट पेक्षा पण स्पीड आपल्या सांगलीतल्या, कोल्हापूर मधल्या बैलांचा. मी वरून चाललो होतो हेलिकॉप्टर, पण तो बैल आमच्या पुढे धावतो. म्हणजे विश्वास डोळ्यावर, म्हणजे विश्वास वाटणार नाही अशा प्रकारची शर्यत या ठिकाणी लावली होती. अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी केलं होतं आणि ही शर्यत पाहण्यासाठी लाखो लोक आले होते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही शर्यत यशस्वी झाली. मोठी मोठी बक्षिसं लागली. आज त्या सगळ्या एवढ्या मोठ्या शर्यतीमुळे बैलांचे भाव वाढले. 100 कोटीची उलाढाल म्हणून छोटी गोष्ट नाहीये. आता या उलाढाल आणखी वाढत जाईल, आर्थिक जी उलाढाल आहे, आणि शेतकऱ्याला एक आधार देण्याचं काम आता समोर बसलेल्या शेतकऱ्याचं उदाहरण. आणि म्हणून त्या सर्वांना शुभेच्छा देतो, चंद्राला शुभेच्छा देतो. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यामध्ये काही दुर्घटना घडली, मला चंद्राने फोन केला, तर मी म्हणालो असं की त्यांच्या कुटुंबियांना गरीब लोक आहेत, त्यांच्या कुटुंबियांना शिवसेनेच्या वतीने प्रत्येकी 5 लाख रुपये जाहीर करून टाक. आणि ते देखील आपण त्यांच्या शेवटी आपला परिवार आणि या कुटुंबियांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. आणि मी आपल्याला एवढंच सांगितलं, मी संस्कृती, आपली परंपरा ही आपली वाढली पाहिजे, वाढवली पाहिजे, पुढे गेली पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्र जे आहे, एक महाराष्ट्र म्हणजे देशामध्ये जे आपल्या महाराष्ट्राचं नाव ते उज्ज्वल करण्याचं काम, त्याला पुढे नेण्याचं काम चंद्रहार सारखे आपले कार्यकर्ते करतायत. याचा मला सार्थ अभिमान आहे. मी पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बक्षीस समारंभाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे मार्गदर्शक, शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय शिंदे साहेबांचे सगळ्यात आवडते कार्यकर्ते सन्माननीय चंद्रहारजी पाटील, तरजी कणसे, तुमचे जिल्हा प्रमुख, दीपालीताई, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि या समारंभासाठी उपस्थित बंधू भगिनी. चंद्रहारजींनी इथं सांगितलं की आता प्रो कबड्डीची स्पर्धा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घ्यायची आहे आणि त्या संघटनेचा अध्यक्ष ते मला करणार. मला साहेब म्हणले तुझ्याकडे बैलगाडी आहे, आता मला पहिल्यांदा बैलगाडी घ्यावी लागेल आणि मी अध्यक्ष व्हावं. पण साहेब मनापासून सांगतो, चंद्रहार असेल किंवा चंद्रहारची टीम असेल की त्यांनी एखादा कार्यक्रम ठरवला की जीव ओतून ते कार्यक्रम करतात आणि तुमच्यावर असलेली निष्ठा, तुमच्यावर असलेलं प्रेम हे त्यांनी काय आता लपून ठेवलेलं नाही. मला असं वाटतं देशातली नाही, जगातली अशी स्पर्धा जी कुठेही झाली नाही, ही सांगली जिल्ह्यामध्ये भरवण्याचं धाडस चंद्रहार आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलं. याचा फायदा काय फक्त चंद्रहारला झाला नाही, तर नक्कीच शिवसेना पक्षाला झालाय. आणि म्हणून शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून चंद्रहारच्या आणि त्याच्या सर्व टीमचे मनापासून कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. मला असं वाटतं की सांगलीकर भविष्यामध्ये याची नक्की नोंद घेतील. विद्यमान खासदार
ते शब्द दिलेले पाळतायत का? आणि कदाचित दुर्दैवानं अपघातानं चंद्रहारचा पराभव झाला असेल, पण पराभव झाला तरी तो शिंदे साहेबांबरोबर नव्हता याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे. आणि शिंदे साहेबांकडे आल्यानंतरच स्वप्न पूर्ण होऊ शकतात याची नोंद देखील चंद्रहार आणि त्याच्या सर्व सहकार्यांनी घेतली पाहिजे. पण चंद्रहारने जो प्रवेश केला त्याच्या भाषणात त्यांनी सांगितलं होतं की मला 2 कार्यक्रम एवढे मोठे करायचे आहेत की त्याच्यामुळे नेतृत्वाचं नाव देखील मोठं होईल, पक्षाचं नाव देखील मोठं होईल आणि मी देखील माझ्या जीवनामध्ये काहीतरी केलं याचं समाधान मला होईल. दुर्दैवानं तत्कालीन त्याच्या नेतृत्वाने केलंच असेल, पण चंद्रहारजी हा तुम्हाला ठाम विश्वास आहे आणि असला पाहिजे की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे देशातलं असं एक नेतृत्व आहे की ते दिलेला शब्द पाळतात आणि दिलेला शब्द पाळतात म्हणून देशाची सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. स्पर्धेच्या अगोदर सांगितलं फॉर्च्युनरचं मैदान आहे, आता त्यांनी साहेबांना सांगितलं की बीएमडब्ल्यूचं मैदान आहे. मला भीती वाटते पुढे पुढे जा ते साहेबांकडे अशी मागणी करतील की काय पुढच्या वर्षी विमानाचं मैदान आहे. त्याच्यामुळं चंद्रहारजी मी साहेबांच्या वतीने आपल्याला शब्द देतो आणि तुम्ही साहेबांवरच्या निष्ठेपोटी आणि साहेबांच्या नावापोटी जे प्रयत्न करताय त्याच्यामुळे पुढच्या वर्षी 100% बीएमडब्ल्यूचं मैदान असेल. आणि त्यांना दिल्लीतच साहेब जायचं आहे आणि त्यांनी इथं प्रो बैलगाडाची मागणी इथं केलेली आहे. पण ते प्रो बैलगाड्याची मागणी करायच्या अगोदर मला भेटले त्यांनी इथे विसरलेले आणि त्यांनी सांगितलं की याची फायनल दिल्लीत करायची, ते मी करू शकतो. दिल्लीत जायचा मार्ग बैलगाडी स्पर्धेचा हे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की पूर्ण करू. पण चंद्रहार अजून एक उदाहरण देतो की ज्यावेळी तुम्ही ही संकल्पना मांडली, नेत्याचं नेतृत्व कसं असलं पाहिजे ते फक्त काही साहेबांच्या इथं समोर आहेत म्हणून सांगत नाही, पण ही प्रो बैलगाडा स्पर्धा कशी करायची, बैलगाडा स्पर्धा ही कशी करायची याची चर्चा तुमच्या स्पर्धेनंतर साहेबांनी आमच्या बरोबर केली. त्याच्यामुळे साहेब तिथे जो काही शब्द देतात तो विसरत नाही हे देखील आपण सगळ्यांनी जाणीव आणि नोंद ठेवली पाहिजे. या बैलगाडा स्पर्धेच्या निमित्तानं हा रसिक किती मोठा आहे हे देखील आम्हाला बघायला मिळालं. मगाशी मला चंद्रहार सांगत होते की ज्यांना फॉर्च्युनर मिळाली ते शेतकरी देखील इथं आलेले आहेत ना तुम्ही. तर त्यांनी चंद्रहारला असं सांगितलं हिंगोलीमध्ये आमदारांकडे फॉर्च्युनर आहे आणि आता माझ्या बैलाकडे फॉर्च्युनर आहे, बाकी कोणाकडे म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये फॉर्च्युनर घेण्याची किमया हे फक्त एकनाथ शिंदे साहेब करू शकतात. हे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी सत्यात उतरून दाखवलं. त्याच्यामुळे जे जे विजेते आहेत त्यांचं मनापासून कौतुक करतो. बीएमडब्ल्यूचं मैदान आपण नक्की करणार याच्यामध्ये कुठेही शंका नाही. आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली चंद्रहारने जी मागणी केली प्रो बैलगाडा स्पर्धेची त्याचं देखील आपण चांगलं नियोजन करू. आणि बैलगाडा स्पर्धा ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही तर भविष्यामध्ये जगाच्या पातळीवरही प्रसिद्ध होईल. अशा पद्धतीने चंद्रहारच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सगळे काम करू हा शब्द सगळ्या चंद्रहार प्रेमीला मी देतो. ऐतिहासिक बैलगाडा स्पर्धा साहेबांच्या नेतृत्वाखाली चंद्रहारने घेतली त्याबद्दल पुन्हा एकदा त्याचं कौतुक करतो, त्याचं अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये अशा सगळ्या स्पर्धांना आम्ही त्याच्या सोबत आहोत हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर असणारे आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, त्याच पद्धतीनं श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा असेल किंवा सिंदूर महारत्न यात्रा असेल किंवा माझा प्रवेश असेल किंवा आजचा कार्यक्रम असेल, प्रत्येक वेळेस मला ठामपणे माझ्या पाठीशी उभा राहते. वेळोवेळी जी मदत करतात ते आदरणीय उदयजी सामंत साहेब, त्याच पद्धतीनं आज भरतशेठ गोगावले साहेब आलेले आहेत. सातारा जिल्हा समप्रमुख घनशी काका, जिल्हा प्रमुख शेतकरी होते, मनीषाताई, दीपालीताई, संतोषता आणि सर्व समोर उपस्थित असणारे सर्व शेतकरी साहेब, आज विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान होते, आपल्या हस्ते होते. खरं तर बैलगाडी क्षेत्राच्या 400 वर्षाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीच्या बैलगाडी स्पर्धा असा बक्षीस वितरण समारंभ साहेब हा शिवसेना पक्षानेच केलेला आहे. साहेब हा समारंभ होत असताना मी तिथला सांगली जिल्ह्याचा एक शिवसैनिक म्हणून
शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून मी इच्छा व्यक्त केली होती की हा बक्षीस वितरणाचा समारंभ जो आहे तो शासन मंत्रालयाच्या पुढे व्हावा. हे शेतकऱ्याचा सन्मान शासनाच्या दरबारामध्ये झाला पाहिजे ही माझी वैयक्तिक एक भावना होती. आणि खरं तर साहेब आपण मान्य केली. त्या पद्धतीने आज या ठिकाणी कार्यक्रम सुरू होतोय. साहेब पूर्ण देशामध्ये त्या दिवशी आपल्या स्पर्धेचं लाईव्ह बघितलं गेलं. सर्वांनी बैलगाडी काय आहे हे खरं अनुभवलं. त्या दिवशी तो थरार अनुभवला आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राने देशाने स्पर्धा बघितल्या आणि शिवसेना पक्ष काय करू शकतो, कुठल्याही क्षेत्रामध्ये काय करू शकतो हे संपूर्ण देशाला त्या दिवशी बघितलंय. खरं तर या बक्षिसावरून साहेब आपण या स्पर्धेमध्ये 2 थार, 2 फॉर्च्युनर, 7 ट्रॅक्टर आणि 150 टू व्हीलर ठेवले. त्या बक्षिसावरून बराच वाद झाला, माझ्यावर टीका झाली साहेब. तर माझी त्या पाठीमागची भावना एवढीच होती की जेवढी बक्षिसं मोठी तेवढी बैलाला किमती मोठे मिळते, जेवढी बैलाला किमती मोठे मिळते तेवढं शेतकऱ्यांना फायदा होतो. त्यामुळे त्या बक्षिसाच्या पाठीमागे माझी एवढीच भावना होती की आज मी नुसतं साहेब जाहीर केलेलं आहे. तुम्ही विचार की BMW पण मी नुसतं जाहीर केलंय. साहेब आपली श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये 100 कोटीची उलाढाल झाली. डायरेक्ट थेट फायदा हा शेतकऱ्यांना मिळाला. आज आपण बघितलं असेल अनेक बैल मार्केट बसलेले की 50,000चा बैल आहे तो 5 लाखाला गेला आणि 5 लाखाच्या बैल आपल्या स्पर्धेमध्ये नंबर काढल्यानंतर त्याची किंमत 25 लाखाच्या घरात गेली. आज आपण नुसतं साहेब म्हणलोय BMW मैदानामध्ये घ्यायचं नाही नंतरचा भाग आहे. पण जो पण BMW मैदान घेत नाही तो पण गरीब शेतकरी आज कुणावर नीट बोलणार. जो खरेदी करायला जो बैल खरेदी करायला 50 लाखाची किंमतीचा बैल तो 5 लाख रुपये सांगणार आहे BMW मैदान. 2 वर्ष 3 वर्षाची स्पर्धा घेण्यासाठी ही चक्र असंच चालू होणार आहे. शेतकऱ्यांची नवीन अर्थव्यवस्था त्या बैलगाडीच्या शर्यतीच्या माध्यमातून तयार होऊ शकते. ही शिवसेनेने आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला पूर्ण देशाला दाखवून दिलेलं असेल. साहेब मी जास्त आज काही वेळ घेणार नाही का त्या दिवशी मैदानावर बोललोय आपल्यालाही गडबडायला. पण त्या दिवशी मी मैदानावर जाहीर केली की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने IPL होतं क्रिकेटमध्ये, प्रो खो खो होतो, प्रो कबड्डी होती, त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये प्रो बैलगाडीच्या स्पर्धाही झाल्या पाहिजे अशी मी आपल्याजवळ मागणी केली. त्या दिवशी आपण ती मान्य केली. ती मागणी साहेब बैलगाडी संघटनेचे अधिवेशन असल्यामुळे त्या बैलगाडीच्या संघटनेचं व प्रो बैलगाडी जे आपण गेलो आहोत शिवसेना पक्षाच्या वतीनं तिचं अध्यक्षपद साहेब माझी पैलवान म्हणून किंवा बैलगाडीचं एक आयोजन केलेलं म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे की उदय सामंत साहेबांना त्याचं अध्यक्षपद आपण द्यावं. म्हणजे त्या बैलगाडी क्षेत्राला अजून मोठे दिवस बघायला मिळतील. साहेब मी आपण सिंदूर महाराष्ट्राने मागच्या काळामध्ये केली साहेब. आपण त्यावेळेस आपण जम्मूवरून श्रीनगरवरून जम्मूवर येत असताना साहेब आपल्याला आठवत असेल मी आपल्या आपण दिग्गज हेलिकॉप्टर मी साहेबांच्या तुमच्या गुडघे टेकून पायावर तुमच्या डोकं ठेवून तुम्हाला नमस्कार केला होता. मात्र माझी साहेब एवढीच भावना होती की माझी आतापर्यंत लहानपणापासूनची इच्छा होती की आर्मीसाठी काहीतरी करायचं आणि ते तुमच्या पाठिंब्यामुळे साहेब ती पूर्ण झालं. म्हणून मी तुमच्याकडे त्या दिवशी पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेतले साहेब. त्याच पद्धतीनं अनेक दिवसापासून म्हणजे मी परवाही सांगितले की लोकसभेचा सांगितलं उमेदवार होतो, थारचं मैदान घेतलं होतं. त्या थारच्या मैदानात मी सर्व बैल मालकांना आव्हान केलं होतं की मला खासदार बनवा तुम्ही. खासदार बनवल्या पहिल्या महिन्यामध्ये मी फॉर्च्युनरचं मैदान केलं म्हणून. दुर्दैवानं साहेब झालं नाही, जनता माझ्याबरोबर नाही. पण सांगली जिल्ह्यामध्ये राजकारणात घराणेशाहीची कीड लागलेला आमचा जिल्हा, त्यामुळे कदाचित मी खासदार झाला नसेल. पण मी दिलेला शब्द साहेब आणि उदय सामंत साहेबांनी जम्मूच्या एम्स हॉस्पिटलच्या हॉलमध्ये दिलेला शब्द ते मी भाषणी बाहेर काढलेल्या उदय सामंत साहेबांचं की इतिहासामध्ये कधीही न झालेली बैलगाडी स्पर्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या काळात घेणार म्हणून. उदय सामंत साहेबांनी दिलेला शब्द मी लोकसभेपूर्वी दिलेला शब्द हे दोन्ही शब्द पूर्ण झालेत असं आज मला त्या निमित्तानं वाटते. बरेच काही बोलायचं थोडी गडबड आहे मला पण अजून एवढा सराव नाही बसणार. पण जेवढं घेत तेवढं झालेलं आहे साहेब. फक्त बैलगाडीची प्रो लीग आहे चालू व्हावी येणाऱ्या काळामध्ये की शेतकऱ्यांना अजून चांगले दिवस येतील त्या प्रो लीगच्या माध्यमातून. जसं IPL मध्ये विराट कोहली असेल होता
क्रिकेटचे खेळाडू तसे येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व बैलांचे लिलाव झाले पाहिजे, शेतकऱ्याला तो फायदा मिळाला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा व्यक्त करतो. आणि साहेब आपण हा कार्यक्रमाला परवानगी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो. त्याच पद्धतीने साहेब येणाऱ्या काळामध्ये 1-2 महिन्या काळामध्ये मला जसं बैलगाडीचे केलं तसं माझं जे क्षेत्र आहे क्रीडा क्षेत्र, त्या क्रीडा क्षेत्रासाठी काहीतरी करायचं म्हणून महाराष्ट्राची क्रीडा परिषद मला पुण्यामध्ये बनवायची त्याची परवानगी आपण त्याला अपेक्षा व्यक्त करतो. आणि खरं दुर्दैवाची गोष्ट आपल्या त्या दिवशी बैलगाडी स्पर्धा झाल्या, प्रचंड जनसमुदाय तिथं होता. त्या जनसमुदायामध्ये जवळजवळ 2-3 लोकांची तिथं मयत झाली. त्या सर्व लोकांना मी साहेबांच्या परवानगीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं प्रत्येकी मयत लोकांना 5-5 लाख रुपयाची मदत करतो. दिन उसी अंदाज में लौटेंगे भी एक दिन उसी अंदाज में. कई बादल छाने से सूरज का अस्तित्व खत्म नहीं होता. चंद्रहार परत येणार आणि राज्यसभेचा खासदार म्हणून काय देणार. कारण कोण एका चाले त्याची मंदावणी पावली. अर्थांचा नाथ आहे, लाडक्या बहिणींचा भाव आहे. आजपर्यंत साहेब आम्ही अनेक नेते पाहिले, पण सामान्यांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे नाथ म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या कामचा गोरगरीब शेतकरी पाहतो. सकाळपासून चालकाकर आपली वाट पाहत या ठिकाणी आमचा माणूस येणार आहे, आमचा नाथ साहेब येणार आहे. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असेल. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यगार उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित आहेत. सन्मान सोहळा आणि त्यानंतर सत्कार सोहळा होईल आणि त्यानंतर